हॅलो गायस, आम्ही डे 2 इन छत्रपती संभाजीनगर. आम्ही आता सकाळी 7:15 वाजलेत. आम्ही आवरायला लागलो, बघू शकता तुम्ही. मेसकडे काय बघू नका, कारण या पोरी थोड्याशा आळशी वगैरे आहेत. आऊ पडत होतो. लई पाय दुखायला. काय करू, दाबून देऊ? नको. अगं माझं एवढं वजन आहे रे. नाही तर एकदम म्हणजे माझा जरासं ठीक नाही आहे. ओके, काय म्हणू इच्छिता? 2 हुरपर्या इकडे बघा. हुरपर्या आज लवकर जाऊन लवकर यायचंय. हिच्यासाठी मायक्रोफोनच म्हणतो. आज लवकर जाऊन लवकर यायचंय. ओके ठीक आहे. आम्हाला लवकर आवरावंच लागेल, नाही क्षमा तांडव करेल. बाय बाय. हॅलो गाईस, तर आता आम्ही सकाळी निघालेलो आहोत लोणार लेक बघायला. गुड मॉर्निंग गाईज. खूप थंडी आहे इथे. आत्ता थंडी असते, दुपारी उकडून घेऊन जातो. परत संध्याकाळी थंडी जरा कमी आपल्याला राजस्थान बट राजस्थानची पोट नाही आहे, अतिशय बकवास. येस, असं म्हणू नका प्लीज. ठीक आहे, पण आपली ट्रीप झाली हे महत्त्वाचं. येस, सो इट इज गुड. येस, स्टे ट्यून. बाय बाय. हॅलो गाईज, आम्ही बससाठी वेटिंग करत होतो, पण अर्ध्या तासानंतर आमची बस आहे. सो आम्ही तिथंच. आम्हाला खूप छान नाश्ता मिळाला भजीचा. चांगला आहे खरंच, झणझणीत मस्त आहे. आता जुई आलेली आहे चहा घेऊन. सो आम्ही आता खाणार आहोत, पिणार आहोत. बाय बाय. 2 चहा आहेत ग. मला वाटतं तू धरणार कशी ग. तर आम्ही लाल डब्बा म्हणजे लाल परी पण नाही, लाल डब्यामध्ये बसलोय आणि मागं बघू शकता. आम्हाला सीट मिळाली. रील ऑन झालेला आहे, आम्ही उड्या मारत आहे, बघू शकताय. फायनली शामलीसाठी लोणारला चाललोय. आणि मी यांना लाल परीमधनं नाही, लाल डब्यामधनं घेऊन चालले. ते पण आम्हाला मागच्या सीट मिळाल्या. आजची ॲडव्हेंचर चालू आहे. आम्ही असं उडत उडत चाललोय. असं वरती निघणार आहे. गाईज प्लीज, कधीही बसनं प्रवास न करणाऱ्या, एसटीनं प्रवास न करणाऱ्या मुलींना मी असं घेऊन चालले, बट आय होप ते मला माफ करतील. आम्हाला कोणता पार्क नाही मिळाला, त्यामुळे आता ते पार्कची मजा, राईड्सची मजा आम्ही या टप्प्यात घेतो. येस, बॅडीज ऑन क्राईंग मोड. आत्ता पडते का मग पडते असं झालेलं आहे तुझं. बघ की डोळे इकडे तिकडे करायला लागल्या. काय रडायला लागलास ग? तिला पण तर माहिती आहे रे. हे माईक पाहिजे, तुझं काहीच आहे. तुझ्या फॅन्स लोकांना नाराज होते, तुझं काही नाही ऐकू येत. काय नाही रडायला ती सिम्पल सांगते रडायला लागली, कारण तिला असं वाटत आहे की तिच्यामुळे आम्हाला किती स्ट्रगल करावं लागते. बट तिला माहीत नाही की जर ट्रिप करायची असेल तर स्ट्रगलमध्ये हॅपीनेस असतो. सो तिला आम्ही 4 दिवस झाले सांगतोय, बट 4 दिवस आपण येऊन पण नाही झालेले. उगाच काय पण काढवायचं. म्हणजे आधीपासून सांगत होतं कारण तुम्ही आधीपासून ड्रॉबॅक होता. गाईज, तुम्हाला वाटत असेल की मला शूट करता येत नाही, पण बसमध्ये एवढे धक्के बसायला लागलेत की वर खाली अप डाऊन जाते. ट्रायपॉड घेतलाय आणि तिला अजून ते हँडल नाही करतायत, त्यामुळे ती अशी म्हणते. तिचं थांबा, मी तुम्हाला दाखवते ती कशी शूट करायला. आता मला माझा फोन हे घे, माझा घे. अशी शूट करायला लागले ही पोरगी. असलं वाला शूट नाही, हे वालं ट्रायपॉड घेतले तिनं. बघा गाईज, बघा. आणि गाईज, ते माझ्या गाईज काल तुम्हाला हिची एक्साइटमेंट दाखवायची राहिली, बट एक छोटा बेबीला कुठलं ते खेळणं मिळालं तर किती आनंद झालेला असतो ना, तसा या छोटीला आमच्या
ट्रायपॉड घेतल्यानंतर झालेला. सो तिने तो झोपताना सुद्धा ट्रायपॉड सोडलेला नाही. 1 मिनिटासाठी तो ट्रायपॉड मिठी मारून झोपलेली ती. मिठी मारून झोपली होती अशी ट्रायपॉडला. काय सांगतेस? येस, ठेवायला पण तयार नव्हती ती. आणि आता ती तो ट्रायपॉड घेऊन सगळीकडे फ्लॉन्ट करते आहे की बघा आम्ही किती मोठी ब्लॉगर आहे आणि म्हणून. त्याच्यामुळे ना सगळ्या लोकांना वाटत आहे की आम्ही खूप जास्त मोठे कोणतरी युट्यूबर वगैरे आहे. त्यामुळे सगळे आम्ही जिथं जाईल तिकडे लोक आमच्याकडे बघायला लागले. अँगल बघा, स्टाईल बघा. यो बॅडी स्टाईल. पुढं मागं डॉक्युमेंटरी, सिनेमॅटिक व्हिडिओज, लग्नाचं प्रीशूट वगैरे पण ती करू शकते. एवढा तिच्यात कॉन्फिडन्स आहे. जरा कमी ती स्वतःला कॅमेरामॅन समजायला लागले. तुम्हाला वाटत असेल मी सारखं हॅलो गाईज वगैरे म्हणते आणि यामुळे म्हशीज आणि रेडीज आहेत ते माझ्यावर रुसले असणार आहेत. सो हॅलो गाईज, हॅलो म्हशीज अँड हॅलो रेडीज. हे असलं सांगून आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं किंवा जे व्हिडिओ बघतात त्यांचा तू अपमान करायलास काय? प्लीज हिला माफ करा. तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये बोलू शकता की पण रिअली हिला बोला स्पेशली हिला Yes. टॅग करून सॉरी हिला ही बारकीला टॅग करा आणि बोला. पण जर तुम्ही हर्ट झाला असेल तर वी आर रिअली सॉरी. आय एम नॉट सॉरी. अगं बाई पडलो, थांबा. कलिंगड खाणार आहे. घरातलं काय खाणार आहे? बाहेर आल्यावर खाऊया. चल चालू तोपर्यंत खात खात जाऊया की. हा फ्रूटच घे. तुम्ही आता बघू शकता आम्हाला खूप भूक लागली होती. म्हणजे आम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. सो फायनली मला आणि वैशूला एक भेलचं स्पॉट मिळालं आणि आम्ही भेल घेऊन आता निघालोय खायला. त्यांनी एवढा काही चांगला रिव्ह्यू दिला नाही खाणाऱ्यांनी. पण ठीक आहे त्यामुळं आता. एकच घेतलाय आम्ही. बघू आता लेट्स सी. आमच्या मुली वेट करायला लागल्या. ॲक्च्युली नाही. येस, आपल्यापेक्षा काहीतरी different आहे. एवढं सगळे पदार्थ घातले करायला पाहिजे. आणि चमचा बघा, हा प्लास्टिकचा आहे. तुम्हाला वाटत असेल स्टीलचा आहे, पण नाही आहे, प्लास्टिकचा आहे. अगं मला तिची जरा उंची झाली, जरा वर घे. आमचं त्या पिल्लांचा किंवा कुत्र्यांचा. पण त्यांनी त्यांच्या इथं राहिलं पाहिजे आणि म्हणजे मला त्रास नाही दिला पाहिजे. त्यांनी त्यांच्या प्लेसमध्ये मी माझ्या. तुम्ही जुईचं म्हणणं ऐकलं असेल. तिला तू चालू केलं. तिला डॉगशी काय असं हेट वगैरे नाही आहे. त्याने त्यांच्या प्लेसला राहावं, मी माझ्या प्लेसला राहावं, त्रास देऊ नये असं म्हणणं आहे बेसिकली तिचं. आम्हाला आवरायला पाहिजे. तुम्हाला सांगत बसले तर आमची बस आहे, जातो जरा बाबा. आम्ही खाताना बघून या श्वानाला पण भूक लागली तर किती गोड पद्धतीनं खायला लागले बघा. आणि ह्या मुली कशी वाटली भेट? ओके. असं वाटतं. गाईज प्लीज जल्दी फोटो पण काढायचे. नुसतं ब्लॉगच्या नादात स्वतःचं एकट्याचं कॅप्चर केली तर नेक्स्ट ला आणणार नाही. आधी आता जे ब्लॉग मधले व्हिडिओज आहेत ना त्यामधनं स्क्रीनशॉट काढायचं. नुसतं फ्लॉन्टिंग चालू आहे इथं, बाकी काही नाही. जर हिच्या एकटीचे चांगले फोटो दिसले तर समजून जा ही नेक्स्ट ट्रिपला नसणार आहे. असं काही नाही स्टिक वापरणार आम्ही. ओके ठीक आहे. गाईज तुम्हाला व्ह्यू दाखवते थांबा. हे हळू या नाहीतर नाही मी इकडेच बघालो. फोटोची तयारी चालली आहे. गॉगल काढलाय. झालं. वैशू घाबरा लागल्या पायऱ्या उतरताना. खडे आहेत या. माझी बॅग
तर जुई एवढे कष्ट देऊन मी तुम्हाला आणलं. येस वरती. सॉरी. सॉरी. अरे चुकलं आपलं, तिकडे जायचं. तर फायनली थँक्स टू शामली. आम्ही नाही होय चाललेलं, बस थँक्स टू शामली आम्ही फायनली लोणार लेक बघून आलोय. पूर्ण मोठा ट्रेक करून खालीपर्यंत जाऊन बघून आलोय आणि इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. बघू शकताय इकडं थोडं फिरून आलो, बट स्टील. आता आम्हाला लेट होते. बाय. कसं वाटलं बाकी? मस्त ग्रेट एक्सपिरियन्स होता. मला आधी वाटलेलं की बाबा लय प्रवास करायला लागणार आहे, काय करूया, बट थँक्स टू शामली. थँक्यू. हिचा फोन आणि हिची स्टिक मी काढून घेतलेली आहे का तर ती मला यूज करता येत नाही आणि त्यातनं खूप वेळ जात होता आणि आमच्याकडे तेवढा टाइम नव्हता. गाईज त्यामुळेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रेकॉर्ड करताना दिसत नाही, तुमची फेवरेट वैष्णवी दी वैष्णवी रेकॉर्ड करताना दिसत नाही आहे, कारण ह्या पोरगीनं माझी स्टिक कालचा सगळ्यात मस्त घडलेला एक्सपिरियन्स म्हणजे स्टिक बाईक. आवाजाला काय झालं? वाराणसी ठीक आहे, इथं काय झालं? दमलो. बघू शकता Yes. जेन झी यंग जनरेशन दमलेली आहे. येस आमच्या दोघींसाठी 3 cheers for us. तर फायनली आमचं लेक बघून झालंय. Yes. आम्हाला वाटलेलं होईल नाही कारण आम्ही फिरून बसलो ह्या गाडीत, त्यामुळं म्हणजे हां आमची बस आहे, आम्हाला वाटलेलं आम्ही ST डब्बा लाल पाय. हां तो आहे. आम्हाला वाटलेलं आम्ही चुकतोय कारण यानंतर डायरेक्ट आता 6 वाजताची आहे, यानंतर रात्री 7:45 वाजता असणार आहे. आम्हाला वाटलं चुकतोय का काय, पण फायनली आम्ही देवाच्या कृपेनं येस काय काय घेऊन आल्या, दुकान उचलून घेऊन आल्या त्या पोरी. कारण वैष्णवीला भूक लागलेली. बाप रडेल. ऑप्शन्स असावेत. हे आवडलं नाही, ते नाही आवडलं, ते किती प्रेमळ असावं एखाद्या माणसानं. हक करायचं. जुई जोपर्यंत हक करत नाही आई शपथ का. पण आम्ही म्हणाला किती वाजता? 6 तिथं बसायचं. आम्ही म्हणायला लागलोय की ही शिवाई असू दे आपल्याला होय, जायला. आम्ही होय. एक्स्ट्रा घेतली तर ही असावी. होय, ही सुलतानपूरला जाते. आपली कशी असेल माहिती नाही, पण वी हॅव नो ऑप्शन. ऑप्शन तर नाहीच आहे. बस मी काय म्हणते, समोसा पाहिजे तुला? तू पेपर दे. मी काय म्हणते, आता यातला आपण सगळ्या रिकाम गेले ना, ही पिशवी दिली आम्हाला. कशाला? जर समजा कोणाला वगैरे बारकीची प्रोबॅबिलिटी आहे. काय वाटत नाही ह्या बघणाऱ्या मुली मी नाही. हीच गाडी आणि दिसत पण नाही आहेस तू, अंधारात आहेस. असू दे, आम्ही डांबर आहे तर डांबर आहे. आम्ही डांबर असू दे. बट चांगली आयडिया ना, इन केस. तर आपण जाऊ. हे बघा, आमचे- ही गप्प बस. आमचे प्रोफेशनल ब्लॉगर दाखवा की आपल्या प्रेक्षकांना तुम्ही कसं ठेवताय आज. तर आम्ही असं करतो, हे असं पण होतं ओके, आणि हे काय आम्ही घेऊन दिलेलं खेळणं बघितलं लहान मुलांची एक्साइटमेंट बघितला का, हे कालपासून असं चालू आहे. आणि खिशात जरा ठेवून आणि लोकांना सांगत फिरते की आमचे 5 लाख फॉलोअर्स आहेत, 5 लाख फॉलोअर्स आहेत. आता तुम्हाला अनेक आयडिया लागतात. थांबा, हे असं ठेवायचं ओके, एक खिशात बॅडी द ओरिजिनल बॅडी. चला बॅडी असं लावून बसवायचं हिला. काय वाटतं ते करतात, मज्जा होती. काहीच काय सांगू, आमचं जगातलं कुठलं प्लेस नाही तिथं मॅगी मिळत नाही.
पण इथे मिळत नाही. कारण काल आल्यापासून फक्त एका शॉपमध्ये आम्हाला मॅगी दिसते, ती पण खाल्ली नाही. बस थांबली नाही, स्वामी नाही खाल्ली. मला फार वाईट वाटत आहे. सो मी फर्स्ट थिंग ही करणार आहे कोल्हापुरात गेल्यावर की मी मॅगी खाणार. तिला जाईल तिकडं मॅगी पाहिजे असतं. येस, आय एम द ब्रँड अँबॅसेडर ऑफ मॅगी. मॅगी बंद झालेली तेव्हा तू काय केलं? मी ब्लॅकने घेऊन गेलेली. माय गॉड. ब्लॅकला मी घेऊन ठेवलेली मॅगी. ब्लॅकला म्हणजे एक्स्ट्रा पैसे देऊ. हो, बॉक्स आणून ठेवला होता आम्ही घरी. कोरोनामध्ये जेव्हा मॅगी बॅन झाली होती तेव्हा मी बॉक्स आणून ठेवला. ओळखी मोठ्या मोठ्या. नाही, दुकानदारांच्याकडचा जो स्टॉक होता चला, तो आम्ही famous घेऊन ठेवला. एक पाणीपुरी आहे और एक एक बर्थडे समोसा लोग लागलाय. बर्थडे बातें. हे जास्त शेववालं माझं. हे तिखटवालं माझं. आणि कचोरी हे कचोरी ही पाणीपुरी स्पेशली वैष्णवीसाठी म्हणजे किल्लेदारवाल्या. कचोरी रगडी चालेल काय ग? समोसा नाहीये. द्या आता काय आता. खातोय एवढं काय बघूया. अगं कसं खायचं ग? सगळं पातळ झालं. वैष्णवी तुला आम्ही मिस करायला लागलोय, म्हणजे मी तरी. कारण फूड इज इनकम्प्लीट विदाउट यू. वैष्णवी हिअर जुई. नॉट गुड टुडे. आय एम टॉकिंग अबाउट हिरेला. बसची टायमिंग झाली आणि रगडा आत्ता आलाय. सो या पोरी बक्का बक्का खायला लागले आम्ही. 2 मिनिट्समध्ये खावा. नाही असू दे, खावा टाकून. 2 hours later. रात्रीचे वाजले 10, 10:15 वाजलेत. आम्ही आलो जेवायला. आगे यांना निंबूच दिला. हिला निंबू. तब्बल 2 दिवसांनी जेवते, सो आता मला काही नाही बोलायचं. खूप सो छान असेल जेवण. काल जेवले ही पोरगी इथं. होपसो काय होपसो. कालच जेवले काल आम्ही वेगळी डिश खाल्ली. येस. त्यामुळे आज जरा वेगळं मागवलंय. लेट्स सी. पण आम्हाला जी भाजी पाहिजे होती त्यांच्याकडे अवेलेबल नाही. शेवगा. शेवगा. उद्या बघूया, ट्राय करूया मेथी काय. उद्या शेवगा खायला मिळेल. पण ठीक आहे आता. म्हणजे कालचं जेवण ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे चांगलं होतं. माझ्या म्हणण्याप्रमाणे चांगलं असं म्हणत नाही. ओके होतं. कम्पॅरेटिव्हली ओके होतं. पण सोयाबीन चौकट. थँक्यू सर. बस बस बस. होतं म्हणजे खाण्याला एक होतं चांगलं. ठीक होतं. नाटकी जिभेचे चोचले म्हणतात त्याला. चोचले नाही हो. टेस्ट बघ. 11 झाले. ये मार्केट में बहुत सस्ते कपड़े मिलते हैं और मुझे